प्रांतकडे की हा आमच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचा चुकीचा वापर करतो आहे, अशा पद्धतीनं या सगळ्या कुटुंबांनी तक्रारी वारंवार 2013 पासून केल्या। अद्यापही टायटलवर नाव क्लिअर नाही, तो सरकारी म्हणूनच आहे। परंतु 2020 मध्ये, कारण महारवतनाच्या जमिनीच्या टायटल क्लिअरसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहे, त्यामध्ये 2020 मध्ये जो फेरफार झाला त्यामध्ये राजू ढाले आणि गायकवाड मूळ कास्तकार यांची नावं आलेली आहे, फेरफारमध्ये आलेली आहे। टायटल क्लिअर करायसाठी ज्या केंद्रीय संकडी ही जी काही जागा दिली, हे लँड एक्विजिशन न करता दिली। लँड एक्विजिशनची प्रोव्हिजन जर झाली असती तर मूळ मालकाला त्याचा मोबदला 2013च्या लँड एक्विजिशनच्या कायद्यानुसार द्यावा लागला असता। या एकाही मालकाला त्याचा मोबदला मिळाला नाही। ही जमीन सरकारच्या नावाने का झाली, तर यांनी त्या जमिनीचे जे काही टॅक्स आहेत किंवा त्याच्यावर असलेली लायबिलिटी आहे सरकारची, ती न भरल्यामुळं, ज्याला आपण जमिनीचा काय म्हणतो त्याला टॅक्स म्हणतो, किंवा मुद्रांक शुल्क नाही, ती जमिनीचे जे काही सरकारी टॅक्स लावला जातो ते न भरल्यामुळं या जमिनी सरकारने जमा केल्या होत्या। पण जिल्हाधिकाऱ्यांनी ढालेंच्या नावाने, गायकवाडांच्या नावाने 7/12 तयार करण्याचे आदेश दिलेत, फेरफार करण्याचे आदेश दिले। ही खरं म्हणजे मूळ मुद्दा असा येतो की मूळ मालकाला विश्वासात न घेता, टायटल क्लिअर नसताना या तेजवानींनी पॉवर ऑफ अटॉर्नीच्या भरोशावर हे जे बिल्डर आहेत, ज्या बिल्डरचं नाव आहे अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील, आणि त्या कंपनीमध्ये दुसरं नाव आहे पार्थ पवार भागीदार। ही जमीन जर टायटलच क्लिअर नाही, 7/12 जर सरकारच्या नावानं आहे, किंवा त्या केंद्रीय कुठली ती कमिटी आहे त्या नावाने आहे, असं आपले केंद्रीय एक कंपनी आहे किंवा ऑफिस आहे त्या नावाने जर असेल, तर याची सेलडीड झाली कशी, केली कशी? म्हणजे मुळात प्रकरण इथून सुरुवात होतो की माझ्या नावाने 7/12 नाही, ते न बघता प्रॉपर्टी क्लिअर नसताना काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अजूनही 7/12 वर नाव हे सरकारचंच आहे। या संदर्भात यापूर्वी या सगळ्या मंडळीकडे याच पार्थ पवार आणि कंपनीचे काही जवळचे बिल्डर गेले होते। त्यांनी ही जमीन मागितली होती। त्यांनी सांगितलं की आमच्या नावाने जमीन होऊ द्या, मग आम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार काय ते करू। हे हातात न आल्यामुळं या सगळ्यांनी त्या तेजवानी नावाच्या बिल्डरला पकडलं, शीतल तेजवानी, आणि ही खरेदी विक्री करून घेतली। मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420 गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही फसवणूक आहे, सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी CBI काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे। अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे। हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। आणि 300 कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की IT पार्कचा रिझोल्युशन ही कमिटी आपली ही भागीदार कंपनी
एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो, हा तर पराकोटीचा अपराध आहे. म्हणजे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे जे लोकांनी 24 तासात परवानगी दिली, खरं म्हणजे IT पार्कसाठी रीतसर त्या जमिनीवर रिझर्वेशन पाहिजे, त्या अमुक कारणासाठी ते लावून घ्यायला पाहिजेत. ते केले गेलं नाही. फक्त खरेदी व्यवहार झाला आणि एकाने आम्ही IT पार्क टाकतो म्हणून एक ठराव पास केला कंपनीनं आणि त्या भरोशावर त्याला एवढा मोठा 21 कोटीचा एक्झम्पशन दिला जातो, माफी दिली जाते. म्हणजेच यामध्ये किती मोठा गैरव्यवहार सरकारच्या माध्यमातून होतो आहे मी मुद्दाम सांगेल. आणि त्यासाठी त्याला जी काही परमिशन 24 तासात दिली ते उद्योग संचालनालय हे सुद्धा गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे. अपेक्षित नाही, कारवाई झालीच पाहिजे. तुम्ही कुठलीही कमिटी जर आपली कुठलीही कंपनी जर ठराव पास केल्याबरोबर त्याला जर तुम्ही मुद्रांक शुल्काची माफी देत असाल तर हे कुठल्याही नियमाला धरून नाही, कुठली फाईल नाही. मी काल सांगितलं राफेलच्या स्पीडनी ही फाईल फिरली. या मुंडवा परिसरामध्ये अशाच पद्धतीनं महारवतनाच्या जागा, क्लास 2च्या जागा या ज्यावेळेस एग्रीकल्चर पर्पजसाठी दिल्या होत्या त्यांना, कृषी वापरासाठी, त्याचा वापर जर कमर्शियल करायचं असेल, रेसिडेन्शियल करायचं असेल तर त्या जमिनीला भोगवटदार वर्ग 1 केल्यानंतर करायचं प्रोव्हिजन काय आहे की ते करू नये असंच आहे. आणि ते 2च वर्ग राहील. आणि ज्या ज्या वेळेस त्या जमिनी सरकारच्या जमिनी त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्याची खरेदी विक्री होत असेल तर कमर्शियल वापरासाठी 75% प्रत्येक खरेदी विक्रीच्या वेळेस तो सरकारचा नजराना भरावा लागतो. परंतु या पुण्यामध्ये आतापर्यंत अशा प्रकारचा कुठल्याच प्रकारचा परवाना आपला नजराना भरला गेला नाही. मी जिथे काम करतो आहे, मी लोकलेखा समितीचा अध्यक्ष म्हणून असे पुण्यातील जवळपास 50 प्रकरणं माझ्याकडे सुनावणीसाठी आलेत किंवा एजीनी त्यामध्ये पॅरा काढलेला आहे की इथे मुद्रांक शुल्काची चोरी झाल्याची त्या संदर्भातली साक्ष आमच्याकडे सुरू आहे. अनेक प्रकरणं त्यामधून येत आहेत. इथेच शासनाचा करोडो रुपयाचा महसूल या पुण्यामध्ये बुडालेला आहे, लूट केली आहे, चोरी केली आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. या प्रकरणामध्ये 100% हे कंपनीचे लोक, हा तेजवानी मालक नसताना आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची ज्याचं व्हॅल्युएशन मार्केटमध्ये 1800 कोटीच्या जवळपास आहे, आत्ताचे दर पाहिले तर मार्केट दराप्रमाणे 1800 कोटी रुपयाची ही मालमत्ता, मालकाचा पत्ता नाही, सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं. आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी इथे दुर्लक्ष करणार, सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का, की यावर कारवाई करणार आहात? हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतोय. अशा पद्धतीनं पुण्यामध्ये जर यावर एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम तयार केली ते मग SITने फार काही साध्य होईल असं मला वाटत नाही. आणि या संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान 1 लाख कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही. 1 लाख कोटी रुपयाचा एवढं मोठं प्रकरण, एवढे मोठे प्रकरण
पुण्यामध्ये केले गेले आहेत, घोटाळे केले गेले आहेत आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही. अरे घोटाळा केलाय बाबा, तुमच्या नावानी ही जमीनच नाही, सरकारी जमीन ज्यांनी विक्री करून दिली त्याच्या नावाने टायटलच क्लिअर नाही. त्यामुळं नियमानुसार आहे असं पार्थ पवार म्हटलं. कुठला नियम लागू आहे सरकारी जमीन खरेदी करायचा? एखाद्याने पॉवर ऑफ अटर्नी केली आणि त्याच्याकडून जमिनी खरेदी केली, कारण मूळ मालक आता या हक्कापासून वंचित आहे. ही जमीन तेथील महार वतनाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करून देण्याची आवश्यकता आहे. त्यांची मागणी आहे. त्याच्या संदर्भात फेरफार झाले आहेत, पण टायटल क्लिअर झाले नाही. फेरफारचे आदेश झाले. 2020ला जिल्हाधिकाऱ्यांनी हे ढालेच्या नावाने, राजू ढालेच्या नावाने 2020 पर्यंत फेरफार सुरू झाला. फेरफारचे ऑर्डर झाले, पण टायटल क्लिअर झालं नाही. म्हणजे मूळ मालक जे आहेत ते 300 पूर्ण वारसाने आलेले, ज्यांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे, हे मूळ मालक आहेत. कारण लँड एक्विजिशन मध्ये नियमबाह्य पद्धतीनं महारवतनाच्या जमिनी केल्या गेल्या आहेत आणि त्या जमिनीचा वापर कुठलेच केले गेलेला नाही. अजूनही 50 वर्षापासून ती जमीन तशीच आहे. या सगळ्या घोटाळेबाजावर त्वरित गुन्हे दाखल झाले पाहिजेत. फेरफारचा आदेश आपला सेल्लीट जी झाली, विक्री खत झालं, जे साठेखत म्हणतात तिकडे पुण्यात, ते रद्द झालं पाहिजे आणि मूळ मालकांना ती जमीन, महार वतनाची जमीन, त्या मूळ महार वतन जे काही आपले समाज आहे त्या लोकांच्या नावाने ती जमीन केली गेली पाहिजे आणि हे तातडीनं करावी अशी आमची मागणी आहे. याकरता काँग्रेस आंदोलन करणार पुढे आपली भूमिका कशी? नाही, आता आम्ही एक 2-3 दिवसामध्ये मी पुण्यात जाणार आहे आणि पुण्यामध्ये सर्व जमिनीची माहिती मी घेऊन मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. आमच्याकडे जी माहिती आली आहे आत्ताच त्यातील वारसाची या संदर्भात काही लोक मला भेटलेले आहेत. मी त्यांनाही पुढे आणणार आहे, पण आज नाही आणत. मला यातले काल काही लोक तिकडे पोहोचले होते. ही हेराफेरी जी झाली, ही बनवाबनवी झाली, हा काही चुकीचा आणि बोगसपणा झाला. हा स्कॅम मोठा आहे, ज्याचा शीतल तेजवानीचा संबंधच नाही, फक्त पॉवरचा संबंध आहे. आणि ती जागा मुळात टायटल क्लिअर नाही, सरकारी जागा आहे आणि टॅक्स चोरी करताय, स्टॅम्प ड्युटी चोरी करताय. हा 300 कोटीचा व्यवहार कोणाच्या नावाने झाला? ट्रान्सफर पैसे 300 कोटी व्हाईटचे ट्रान्सफर झाले का, की कागदावरच आहेत? हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत. त्याची सगळी माहिती आम्ही घेतो आहोत आणि मग पुन्हा पुण्यामध्ये गेल्यानंतर त्यावर सविस्तर आम्ही बोलणार आहोत. महसूल मिळाला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडकी बहिणींचा जो काही निधी आहे तो निघू शकतो इतका मोठा. आज 21 कोटी रुपये स्टॅम्प चोरी करताय. दुसरीकडे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री सांगतात की तिजोरीत खडखडाट आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा काही पर्याय आहे का? हे वारंवार मागतात. आज केली तर पुन्हा उद्या तयार होतात. म्हणजे तुम्हाला 21 कोटी रुपये चोरीसाठी टॅक्स आपला स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी तुम्हाला काही वाटत नाही. माझं स्पष्ट मत आहे की केवळ पुण्यात हे घोटाळे शोधले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईलच, पण त्याबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत सुद्धा करता येईल. भाऊ, महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचा रवी भवनचा बंगला रिपेअरसाठी 1 कोटी 9 लाख रुपयाचा खर्च आहे. नितीन राऊत यांनी या सगळ्या भ्रष्टाचाराची SIT चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. तुमचं काय मत? एकीकडे तिजोरीत खडखडाट म्हणून सांगायचं, दुसरीकडे शक्तीपीठ बांधायचं, तिसरीकडे मंत्र्यांचे बंगले सुसज्ज करायचे आणि शेतकऱ्यांना सांगायचं 32,000 कोटी दिले. अरे किती खोटं बोलताय तुम्ही. सरकार म्हणून तुमच्या तोंडात किडे पडतील, किडे. एवढं सरकारची फसवणूक तुम्ही करताय. कुठे आहेत 32,000 कोटी? मी काल माहिती घेतली चंद्रपुरामध्ये ज्या शेतकऱ्यांना मदत दिली गेली 2,000 रुपयाची, 1,000 रुपयाची, 300 रुपयाची मदत आहे. ते मी घेणार आहे पुढे. आज हा विषय मला इथे काढायचा नाही, उद्याला मी तो विषय आणणार आहे.
आणि तुम्ही मनरेगाचे पैसे त्याच्यात धरले 32,000 कोटीमध्ये, जवळपास 12,000 कोटी मनरेगाचे, केंद्राचे पैसे दीर्घकालीन. तुम्ही मला सांगा की जूनमध्ये जर कर्जमाफी होत असेल तर शेतकऱ्यांच्या बोकाणीवर जे काही कर्ज आहे आणि कर्जाचं पुनर्गठन, जुनं आणि नवं कर्ज हे मार्चमध्ये होत असतं फायनान्शियल इयरमध्ये. तर या जमीन गैरव्यवहार चर्चेप्रकरणी वडेट्टीवारांनी अजित पवारांवर आणि परिणामी सरकारवरती अनेक टीका केलेल्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेतो, यासोबत पाहत रहा एबीपी माझा.